वासर वरूनच नाही दिला प्रश्न कितीला असू देते आम्हाला वाटलं माणसामुळे मला नाही स्टिंग लवर पण एक बी दिसा नाही रे बाटल्या बरोबर मोतून देऊन मध्ये मोठ्या बाटल्या अरे इथं हे आहे ना कुकर आहे एक बघून आहे किती पाणी बसतंय त्याच्यात बाबा पुऱ्या दुसरं गरम बी आणलं ते जास्त जाणार पाणी का करेल बघू मग इकडं सर आम्ही काय करतो स्वयंपाक बनवतो होतात आणि ही घ्यायची गरज ती स्वयंपाकाला उडू जेरता असतो अगर घेऊन निघाली पाण्या गवळण ती घासणी आणा परत धुवा एकदा पीठ मळायला तिथे चिरायची ती नाही भाऊ सोबत बघून शिकला काय मग श्री स्वामी समर्थ यांच्या पावनभूमीमध्ये आज आमचा शेवटचा जेवणाचा बेत होत आहे. कडक असा हा शेवगा फ्राय घरी इकडे आणि आतमधून माझ्या टंगडीतून पाणी घेत आहेत. वा इकडे पीठ मळायचं काम चालू आहे. इकडे टोमॅटो चिरत आहेत. इकडे शेंगदाणे फरफडत आहेत, भाजत आहेत. हा माणूस इकडे चालू आहे. चलो गर 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 हलवा. एक नंबर पद्धतीचा असा हा शेवगा. एकदा याल तर अवश्य खाल. तर आमची ट्रिप होती त्या ट्रिपमध्ये सगळ्यात सिनियर माणूस दीपक जोगदंड हे त्यांचे 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. सर कसा झाला तुमचा प्रवास, कसं वाटतंय? मस्त मजेशीर झालेला आहे. हा खूप बरं वाटलं. तर आता हे तुमचा जेवणाचा बेत चालू आहे. हा नेमकं आता भूक लागली का तुम्हाला जोराची? भरपूर भूक लागली खूप. ओके. तसं लाजाळू स्वभाव आहे त्यांचा, खूपच लाजत आहेत. हे आमचे सूरज भैया 2 शब्द बोलतील. सूरज भैया काय चाललंय, काय नाही कसा वाटतंय प्रवास? काय कसा चालू? मजेत मजेत एकदम मजेत. ओके. आता हे किती माणसांचं भोजन चालू आहे तुमचं? 11 माणसाचं. 11 माणसांचं. बोला सर, तुमचं काय मनोगत? माझं काय नाही. काय नाही. कोथिंबीर चिरत आहेत सर मस्त पैकी. तुमचं सर? भांडी आवी हा दिसलंच नाही मला काय करू. फिनिश. नंबर 1 मग फोटो काढायला काय ही ट्रिप अध्यक्ष. ट्रिप नाव बाहेर कॅशियर आमचे. हे इकडं आमचं कॅशियर. हे आयफोन वाले फोटोग्राफर आयफोन वाले. हे इकडे आमचे खूप मेहनत घेतलेली आहे. चिवडा बेत चालू आहे इकडे. हे आमचे सूरज भाऊ पीठ मळून रात्रंदिवस ड्रायव्हर संघ जागरण करणारे.
डोळा पापणी न लावता यांनी 8 ते 9 दिवस यांनी तब्बल मेहनत घेतली. हे योगेश चौरे, पाण्याचं नियोजन पाणी पुरवठा मंत्री सर, चालक मालक, आणि हे आमचे तुकडा सेठ. मूर्ती लहान पण कीर्ती लयच महान. काढणं दीपक सांग नाही भाजले नाही तर आता आपण आपले जे चालक मालक आहेत त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. कसे वाटले सर आपले प्रवासी, समजा आपले जे मित्र कंपनी आहे ते? एकदम नंबर एक आहे बघा. प्रवास खूप चांगला झाला, अशी मजाक झाली. म्हणजे काही तुम्हाला त्रास वगैरे काही नाही. एकदम मन मोकळ्यापणाने. हो, भरपूर असं एन्जॉय करून घेतला आम्ही. पहिली बार असं झाला मस्त उगाच असे मित्र कंपनी झाली. नाही कुठं काही नाही. ओके सर. हे आमचं बऱ्यापैकी चांगल्यापैकी एक मिक्सर आहे. शेंगदाणे उकळ समजा मराठी घरगुती. आणि ते चालू आहे सर. हे आता मस्तपैकी शेवग्याचं सूप एक नंबर क्वालिटीचं चालू आहे, म्हणत आहे. हे सौरभ धपाटे, RCB कट्टर समर्थक. करतेस का काय? यावाच लागते RCB ला सपोर्ट करायला. आता हे राईसचं नियोजन चालू आहे, जिरा राईस. कांदा नको रे, नुसतं चिरा राईस बनवू रे. हाय मटेरियल शिल्लक आहे मरणाचं, काय करायचं? भाजी कमी पडली सापडून जात. हे बघा काप तेवढा ती कांदा कापल्याला बारीक पाटलाचे पुतणे हांडू पाटील हे अध्यक्ष आहेत, हे ट्रिपचे सगळे बालाजी ट्रिपचे. एकच नंबर अध्यक्ष आमचा, एकच नंबर. गावात असा माणूसच नाही कुठे. पाटील म्हणतात पाटील. गरम बी पाणी राहिलं घेऊन येऊ. हो ये ना आता. पळत तर जायचं मधून, पळत घेऊन ये. काही व्हायचं टाकू नका पुन्हा बरं का. आता टाकताना देतो सगळे. सर आता निघाले आपल्या ठेप्याला. सर मोठा हातारा बसते लेकर पुन्हा ऊस आहे म्हणतात सर. इकडे टाका ना अलीकड. खिचडी होणार आहे बघा पण. एक दोन कट मारतो. कट्टर समर्थक हे बाहुबली आमच्या सावरगाववाले मित्र परिवार. एकच नंबर माणूस आहे. चंदन सावरगाव मध्ये माणूसच नाही असं. हॉटेल आहे त्यांचं चहाचं. एकच नंबर माणूस आहे दारूचा. किल्ले दारू आपलं तिथले आहेत, चालक मालक आहेत. सध्या आराम फरमाईश चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा म्हणजे इंस्टाग्राममध्ये खूपच जीव आहे. हा इलेक्ट्रिशियन आहे आयफोनवाला. हे आयफोन तेलगावला यांचं दुकान आहे इलेक्ट्रिशियनचं.
श्री नावानं. एक नंबर माणूस आहे तेलगावचा. बच्चा आहे हो, बच्चा. उपाध्यक्ष आचारी अध्यक्ष उपाध्यक्ष आचारी आचार्य तर संघटनेचे उपाध्यक्ष. शेण थकलेले आहेत. जाळवे हो जाळ घाला शेंग आळून बसत्यान. सियारा जात आहे सियारा. सध्या इथं बाटलीचा मर्डर झालेला आहे. मग्या तयार झालेला आहे. गावरान सर तुम्ही दुकानात काम केलंय का पहिले कुठं? नाही हो, बरा बांधायले झालं नाही काम. झालं काम. काढा त्यावर. एक नंबर आता शिजलेला आहे शेवगा. नंबर 1 सूप झालेला आहे. चला घ्या खाली. ही आपली पकड. पकड आहे ती पकड. बघा मटणासारखी उकड तयार झाली एकदम शेवग्याची. आणि इकडे भाऊ इथे माझी तिकडे नाही. शेवग्याचा सूपचा स्वाद घ्या कापरे थोडा. हा घ्यायचा घ्यायचा. कसा एकच नंबर रस्सा सूप. हा नंबर 1 सूपचा स्वाद घ्यायचा असेल तर यावं लागेल तुम्हाला तुलसी हॉटेलला. आणि हे सूप बनवलेलं आहे तुलसी हॉटेलचे मालक किशोर धपाटे. तुलसी हॉटेलचे सर्वा. तर तुम्ही बघू शकता तिकडे ते लाल कॅप घातलेले किशोर धपाटे आहेत. त्यांनी हा शेवग्याचा सूप अप्रतिम एक नंबर असा बनवलेला आहे. त्याची मी आता थोडासा टेस्ट करतो. एकच नंबर असा सूप झालेला आहे. आणि विशेष म्हणजे हा शेवग्याचा सूप आहे. एकच नंबर. हे सूप अल्लाहुद्दीन खिलजीच्या काळात पण असं नव्हतं. एक नंबर सूप झालेला आहे. तर आता आपलं सूप झालेलं आहे. आता भाजीचं नियोजन चालू आहे. भाजीला फोडणी द्यायची तयारी चालू आहे. असा छानपैकी असा कांदा तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आता हा टमाटो टाक बघ दिसेल सगळं. हा खोब्याचा खीस. नाही पडत. ह्यांचं हॉटेल आहे. अवश्य ह्यांच्या हॉटेलला भेट द्या तुम्ही. तुळशी प्युअर व्हेज हॉटेल आहे ह्यांचं. अवश्य भेट द्या एकदा तुम्ही. सर्वा नंबर 1 देते. काय शेवग्याचं सर्व. बघा हे गावचे बंडू पाटलाचे पुतणे आडू पाटील कसे जाळ घालते बघा. हे बघा लाकडं कुठे लांबूनच टाकतात. इस्त्री मोडल्या पाटलांची ह्यांना तिथं चटईवरती बसला. सर काय म्हणलात आपण? अंडा स्वामी. त्यांचं नाव ठुले ह्या ग्रुपनं अंडा स्वामी. घुगऱ्या घालून नामकरण झालेलं आहे. अंडा स्वामी. ट्रिपचे अध्यक्ष पूर्ण ट्रिप त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. आणि आज शेवटचा दिवस आहे. बिरण कशी असत आहे बघा एकदा. बिरण कशी लाजत आहे. मग काहीच रे तू बहिणीचा काहीच. ही व्यक्ती खूप गंमती गेलेली आहे. त्यामुळं जारवरती बसलेली आहे. खूप मोबाईल मध्ये पाहत राहते. 24 तास इम्प्रेशन असतं यांना. काहीतरी पोळाला आहे. बिरण कशी करत आहे. अंडा स्वामी. बिरणला काहीतरी झाले. टाकीच्या बाजूला चलती जरा.
असा एन्जॉय हा फक्त मित्रपरिवारासोबतच होऊ शकतो. आणि हा सुख सोहळा तुम्ही आवर्जून करा. बाहेर जावा, एन्जॉय करा, आपल्या मित्रपरिवाराला थोडासा टाईम द्या, आयुष्य जगा. जीवनाला वन्स मोर नाही आहे. आयुष्याचा खूप आनंद घ्या, मित्रपरिवारासोबत टाईम. हे आमचे आता चपाती लाटण्याचं काम चालू आहे, तरी प्रॅक्टिस चालू आहे. आधी वॉर्मअप करत आहेत. अशी अशी गोल गोल चपाती ये हुंडा है. आणि गाऊन गाऊन आता पीठ मळून थकलेले आहेत, तरी त्यांचा थोडा आराम चालू आहे. त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यांना थोडी विश्रांती घेऊ द्या. नंतर ते चपात्या भाजण्यासाठी हेल्प करणार आहे. एक नंबर आणि एक नंबर क्वालिटीची चपाती यांना येते. येत नाही तशी यांना चपाती येते. ते आहेत गोटू पाटील जोगदंड उर्फ गौंडी मिस्त्री, दगडू मिस्त्री, ट्रिपचे उपाध्यक्ष. नग नग म्हणायचं, पायलीचं खायचं. दासी राणी कशी दासी राणी आता कुर्बी तर थांबा आम्ही. पाणी हो मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. हे देशी जुगाड. साईडनं इयर निघत आहे. हे फक्त आपल्या भारतातच होऊ शकतं, महाराष्ट्रामध्ये, आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये. सर, तुम्ही यांना लाडाने काय बोलता? कसा झालाय फोडणीचा तडका? अभी होते म्हणे थांब थोडं शिजू द्यायला. ती शेगा चिपका त्यात खाली, पुन्हा गार्डन होतं. राहू दे, थांब करतो शिजू द्यायचं. बाहेरच काढ ना पुढे पुन्हा जाऊ. RCB कट्टर समर्थक सौरभ भैया धापाटे सध्या जाळवेचं काम करत आहेत. टाकला जाळ. काळा रस्सा, शेवग्याचा काळा रस्सा. मजदूर भाई हाय. काल काही पडली होती भाजी, डबल डबल भाजी. टाकायची नाही काय पाणी टाकायचं. कसं झालंय? मस्त. चला इथे झणझणीत एकच नंबर क्वालिटीची. अवश्य भेट द्या. पाटील जरा चांगली उकळी फुटू द्या.